हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी तेजल सावळे. तर आज सकाळी आले होते टेरेसवरती. ऑर्गॅनिक भाज्यांचं आम्ही गार्डन इथं केलेलं आहे. तर तेच मी आणि माझे मिस्टर बघायला आलो होतो की भाज्यांची ग्रोथ कशी झाली आहे. तर इथे आमचे टोमॅटो वगैरे खूप छान आले होते आणि वांग्याच्या झाडाला वांगेसुद्धा लागले होते. इथे टोमॅटो आल्यामुळे थोडं झाडाला हेवी झालं होतं ते झाड, त्यामुळे इथे मिस्टर त्याला बांधत होते. एक पाईप लावली होती, त्या पाईपालाच दोरीने बांधत होते. टोमॅटो एवढे आलेत की ते झाडालासुद्धा झेपत नाही, एवढे हेवी झालेलं आहे ते झाड. इथे पालक आणि मिरच्यासुद्धा खूप छान आलेलं आहे. पालक तर खूपच छान आलं इथे. आणि हे आहे आमचं ऑर्गॅनिक टेरेस गार्डन, म्हणजे भाज्यांचं. इथे आता सकाळी आमची चिऊ सगळा पसारा काढत होती. तर मी तिला सांगितले की मला आता घर क्लीन करायचं आहे, तू मला थोडी मदत कर आणि तुझे जे काही खेळणे आहेत ते सगळे या बास्केटमध्ये ठेव. तर तिने तसंच केलं, माझं थोडं ऐकली तिने. तिच्या मूडवर असते, कधी ऐकते कधी नाही ऐकत. त्यामुळे सगळे इकडे तिकडे पडलेले खेळणे सगळे बास्केटमध्ये ठेवत होती ती. आणि मलाच बेस्ट ऑफ लक म्हणते. तिथून पुढे मी पुढच्या कामाला लागले. नंतर इथं हॉल वगैरे क्लीन करून घेतले. रूममध्ये थोडं झाडू जरी मारला तरी रूम खूप स्वच्छ दिसतो. नंतर मी इथं किचनमध्ये आले, किचनची क्लिनिंग करायला लागले. तिथे झाडू थोडंसं मारून घेतले. आणि आमची चिऊचं मध्ये चालूच होतं, थोडे प्रत्येक ठिकाणी मी जिथे जाईल तिथं तिची लुडबुड चालूच होती प्रत्येक ह्याच्यामध्ये. बेडरूममध्ये आले, बेडरूमचं थोडं आवरून घेतले आणि नंतर आता इथे थोडं मी झाडू मारणार आहे. आणि आमची चिऊचं चालूच होतं, इथे पण मध्ये करतच होती तिने. ती का आता एवढी मला त्रास देते, कारण मी सध्या आता तिचा मोबाईल बघण्याचं प्रमाण थोडं कमी केलं आहे. मला त्रास झाला तरी चालेल, पण मी आता सध्या तिला मोबाईल देत नाही. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी ती मला त्रास देते आणि मध्ये करते. त्यामुळे मी पण तिला एवढं काही बोलत नाही आहे. आता इथे मी बेडशीट चेंज केली. ते बेडशीट चेंज करत असतानासुद्धा तिची मध्ये चालूच होतं. मला काय बेडशीट चेंज करून नीट देत नव्हती. पण ठीक आहे, चालायचंच. मुलांना मोबाईलची सवय चांगलीच नसते, त्यामुळे मी ठरवलंच होतं की आता तिला मोबाईल द्यायचाच नाही. फायनली मी कशी तरी बेडशीट आता इथे मी सेट करून घेतली. बेडशीट आंघोळ केली. छान ड्रेस घातला चिवनी. बघू, दाखव. फ्लावरचा ड्रेस आहे. त्याच्यावर किती छान फ्लावर आहे. इथे किचनमध्ये आल्यानंतर किचनवरच्या कट्ट्यावर खूप पसारा होता. रियाला सकाळी भाजी चपाती करून दिली होती. आमचा नाश्ता वगैरे झाला होता, त्यामुळे खूप राडा पडला होता. आता मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे, पूर्ण घासून पुसून घेतलेलं आहे. आता किचन क्लीन झालं की त्याच्यावरती काय स्वयंपाक करायला नको वाटतं. काय करती कागद नाही खायचा. इथे मिस्टर चिकन आणि भाजी घेऊन आलेले आहेत. काय स्पेशल? आज स्पेशल गावरान चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवायची होती, त्यामुळे इथे मी चिकन धुवून वगैरे घेतले. आता ह्या चिकनला मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे आणि बाकीचे मसालेसुद्धा मी इथे लावणार आहे. सगळ्यात आधी मी हळद आणि मीठ लावून घेतले. त्यानंतर चिकन खूप छान मुरतं. नंतर मी इथे अद्रक लसूण पेस्ट घातले, थोडंसं दही घातले आणि जो बिर्याणीचा मसाला असतो तो सुद्धा घातले यामध्ये. आणि हे सगळं आता एकत्र मिक्स करणार आहे. ते मिक्स झाल्यानंतर मी इथे मिरची पावडर घातले. मिरची पावडरसुद्धा त्यामध्ये छान मिक्स करायची. नंतर कोथिंबीर चिरलेली घातले. सगळे मसाले लावल्यानंतर थोडं मॅरिनेशनसाठी हे चिकन तसंच ठेवायचं. नंतर मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले. कांदा थोडा जास्तच घ्यायचा, म्हणजे जी बिर्याणी असते ती खूप छान होते. आणि जर आपण ती नॉनव्हेज करत असेल तर त्यासाठी ते कांदा जास्तच घ्यायचा. आता इथे कांदा छान मी तेलामध्ये फ्राय करणार आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो कांदा छान फ्राय होऊन द्यायचा. कांदा फ्राय करत होते तेवढ्यात मिस्टर आले इथे. मग ते म्हटले थांब मी थोडं मदत करतो. कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा. टोमॅटो हे चिकन
त्याचं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. गावरान चिकनची बिर्याणी माझ्या मिसेसच्या हातनं तुम्ही खायला येऊ नका, मी खाणार, मला आवडली मग तुम्हाला सांगतो. आणि उद्या फुल व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल. फुल व्हिडिओ युट्यूबच्या चॅनलला सगळ्याला बघायला मिळेल, इंस्टाग्राम वरती तुम्हाला बघायला मिळेल. माझ्या मिसेसने मसाला वगैरे छान पैकी एकदम समजेल. आज मी मला वाटतं लाल झाले. आता मॅरिनेशन हे आत तू टाक. तर बघूया माझी मिसेस कशा पद्धतीने चिकन, गावरान चिकन बघा, ते बॉयलर वगैरे अजिबात काय खाऊ नका, कारण बॉयलरमध्ये आता सध्याला जे रोगराई पसरते ते बरेच ठिकाणी हे होतात, तर त्यामुळं खाऊ नका. या बघा ही माझी मुलगी काय करते बाळा, तू चिकन खाणार ना? का ग एक सॉक्स घातलं. अशा पद्धतीने हा चिकन झालेला आहे. छान आता वाफेवरच शिजून द्यायचे. राईस ऍड करायचं. राईस ऍड करायचं. आता इथे चिकन वाफेवरती बऱ्यापैकी शिजलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आता मी इथे राईसमध्ये हे चिकन ॲड करणार आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी राईस घेतला काढून. आता नंतर मी इथे चिकन पूर्णच त्यामध्ये टाकणार आहे. त्याची लेअर वगैरे काही लावली नाही मी, कारण खूप भूक लागली होती, त्यामुळे मी राईससुद्धा अगोदर शिजवून घेतला नाही. आता हे चांगलं मिक्स करणार आहे. मिक्स झाल्यानंतर मी ते गॅस चालू केला आणि गॅसवरती पातेले ठेवले आणि त्यामध्ये जेवढं त्या राईसला पाणी लागणार आहे तेवढं मी पाणी घातले. आता इथे थोडंसं कोथिंबीर ॲड केली मी इथे. आता झाकण ठेवून थोडं वाफेवरच हा राईस शिजून देणार आहे. थोडा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता गॅस बंद केला आणि छान आता इथे चिकन बिर्याणी छान शिजलेली आहे. आता इथे मी ताटात वाढून घेत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.